पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पैसे घ्यायच्या वेळेस बरोबर मागं पुढं करत होता, पैसे परत करायच्या वेळेस गायब आहे। माझे वडील ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये। हे का माझ्या बायकोचं मंगळसूत्र मी विकायला निघालो, हे बघा। हे ठेव, माझा एक ठेव, हे वडिलांच्या उपचारासाठी होती। हॉस्पिटलमध्ये जा आणि काय लागलं तर सांग मला। दाद्या, तू त्या लवंगी मिरची सारखा वागलास बघ। अहो, घरी पोरगी आजारी आहे, डॉक्टरकडे न्यायला बी पैसे नाही, म्हणून हे पाप केलं। हे घे, पोरीला दवाखान्यात घेऊन जा। चल। हा? चल की। आलो आलो। मुन्ने, अगं दीदी तायडे कुठं आहे? तायड्यात ब्लाऊज शिवायला आणि दीदी सोहम दादा संघ बाहेर गेल्या। दाद्या, तुम्हाला ओळखते मी, आत येत नाही, तूच जा। हा? ए ये बस। काय घेणार? व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज। शांता, अगं एक नॉनव्हेज थाळी लाव। वय आणते, हा बस। काय ग, एवढ्या वेळ कुठे गेलतीस? अगं, मी सोहम संघ मंदिरात गेलते। मंदिरात काहीतरी वेगळंच। काही वेगळंच म्हणजे काय झालं? अगं, ती सोहमची सासू आलती मंदिरात, निर्मला देवी। लई डेंजर बाई आहे ती। आणि त्या निर्मला देवीचा पोरगा एक नंबरचा मवाली माणूस आहे। एवढा ठसकलेस तर पाणी पी की। अरे, तुला पाणी आणि रश्यातला फरक बी कळना वय? ठसका लागल्यावर रस्सा पिलता का कुणी? पाणी देशील बिशील बघ। पाणी सावकाश। बरं वाटतंय? आणि जेवताना मनात तगमग करणारे विचार आणू नये। सावकाश जेव। जा, स्वीट आण जा। एक्स्ट्रा ताटाच्या वाटणीचा दिला की। अजून आण जा, जा। जायचं काहीतरी वेगळंच, एक्स्ट्राचं स्वीट। तू सावकाश जेव। दिदे, तू निर्मला देवींचं बोलालतीस का नाही? मी बी लय ऐकलंय त्यांच्याबद्दल। त्यांना काही दयामाया नाही म्हणा कुणाची, आणि त्यांचं पोरग बी तसलंच आहे म्हण। लोकांच्या गाडीच्या काचा काय फोडत्यात, पैसे दिले नाही तर दुकानाला टाळ काय ठोकत्यात। पलीकडच्या गावातला त्यांना एक जण नडला होता, सापडलाच नाही कुणाला।
कुठं गायब झाला काय माहिती. त्या निर्मला देवीच्या पोरानंच काहीतरी केलं असणार. हायच म्हणा तो डेंजर. मी त्या निर्मला देवी आणि तिच्या पोराला बोलले, तुझं तोंड का सुटकायला गेल्यागत झालंय, जेव की नीट, आमच्या टेबलावर का राग काढायलायस. एक मिनिट, तुला बी मारहाण केला का त्यानं. आया बघ, याला बी मारहाण केल्या. माई लोक लय डेंजर दिसतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण त्यांच्या वाट्याला जायचं नाही. झालं असं कसं झालं. तो गाऊ दे, चांगला शानपणा शिकवते त्याला. अगं गरीब लोकांनी त्रास द्यायला की बापाचं राज्य होय त्याच्या. खरं तर मला त्याचं तोंड बघायची बी इच्छा नाही. आईवरच गेले म्हण ते. काय समजते कोण स्वतःला ती. नाहीतर काय, एक वेळ मला काय बोलली ना तर चालेल, पण मम्मीला बोललेलं मी खपवून घेणार नाही. नाहीतर काय, काय मारायला लागून गेली होय ती. नाहीतर काय, ऐकून घ्यालो म्हणून बोलायलाच ती. नाहीतर काय. अयो अयो, काय नाहीतर काय लावलंय. दुसरं काय बोलतात नाही वय. नाहीतर काय. म्हणजे नाहीतर काय तर केलं पाहिजे, नाहीतर काय तर होईल. आधी ठरव मग बोल. हा, हे बेस्ट होईल. काय आता काय बोलण्यापेक्षा शांत डोसकीने विचार करूया, मग बोलूया. सॉर्टेड आहे. चल 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 की. हे बघ, तो अँग्री यंगमॅन जेवण अर्धवटच टाकून गेला. तू एवढं प्रेमानं त्याला एक्स्ट्राचं स्वीट दिलंस, ते बी वाया घालवलं त्यानं. निर्मला देवीचं नाव काढल्यापासूनच बिचारायला काहीतरी व्हालतं. त्या निर्मला देवीनंच त्याला काहीतरी केलं असणार. पास करता का. नासमे, अगं गिरायका पुढं कसं वागावं, गिरायका संग कसं बोलावं, काय समजतं का नाही तुला. आता मी काय केलंय. स्वीट डे म्हणताना लांबड कशाला लावतीस. आणि त्या बिचाराला ठसका लागला तर त्याला पाणी बिणी देशील का गप्पा मारत बसशील त्याच्या संग. खानावळ आहे का जेवण कोचिंग क्लास. ठसका लागल्या पाणी पित्यात हे माहित नसेल वय त्याला. आयुष्यात पहिल्यांदा जेवलता का एलियन आहे. हाय का तिच्या संग बोलायचं म्हणजे. झालं का तुमचं परत सुरू. इकडे या गंमत दाखवते. या की खरंच गंमत आहे. हे बघा, 2च नोटा कमी होत्या. आता जाताना तो एक देऊन गेला. आता फक्त 1 नोट मिळाली की बंडल कंप्लीट होणार आहे. एकाच बंडल मधल्या नोटा वेगवेगळ्या लोकांकडनं आपल्याकडे कशा काय आल्या काय माहिती, पण भारी आहे ना. गुंड आहेस गुंड, मवाली आहेस. तुझं तोंड बघायची मी इच्छा नाही माझी. 1 नंबरचा मवाली आहेस तू. ऐक ना, तू बाईकच फालतोय राव. तिला मी आता तिला पेटवतोच आता मी. हा दाद्या, तू बाईक नीट चालवली नाही म्हणून ती बंद पडली आणि बाईक पेटवतोय. कुणाचा राग कुणा काढू नकोस. मी कोणाचा राग कोणावर काढतोय. बाईक बंद पडल्यावर कोणावर चिडणार आहे मी. बाईकवरच चिडणार ना, का सायकलवर चिडणार आहे. सायकल वालीवर काढू शकतोस. नाही
ते पोरीवर चिडलायस ना? पण यात राग येण्यासारखं काय आहे तेच मला कळना. म्हणजे ती पोरगी बोलली तर चुकीचं तर काय होतं? म्हणजे ती बरोबर बोलली. मम्मीला काय काय बोलली ती? मला गुंड मावली म्हटल्या आणि बरोबर बोलली ती. मानलो काहीच थँक्यू. अरे अरे दादा, अरे दादा. का पुसला असेल मी? केवढं प्रेमानं थँक्यू लिहिलेलं तिने. का पुसलं? का पुसलं? अरे दादा, का पुसलं? दादा दादा बघ, तू पुसलीस, मी काय केलं? मी पुसलं? मला का मारायलास? तुला कळलं नाही? अक्कल दिली नाही? हा? थांबवतात नाही मला? थांबवतात नाही? ऐक, कुणाचं राखणं काढू नको रे. ऐक ग. हा? ए सॉरी ना पांढऱ्या. हा? लागलं नाही ना? नाही नाही नाही, लागलं? थोडस. सॉरी. दाद्या, वहिनी असं बोलल्या कारण तिने तसं ऐकलं असेल. पण नशीब समज त्या खानावळीत राडा घालणारे आपण होतो हे तिला कळलेलं नाही. होय रे. तिला समजलं तर जीवच गेल ती आपला. तिला समजण्याच्या आधी काहीतरी केलं पाहिजे. खरंय रे. मम्मीला विचारलं पाहिजे की राधाक्काला आपण का त्रास द्यायलोय म्हणून. ठेव. माझा एक ठेव हे वडिलांच्या उपचारासाठी होते. ठीक, मी बघते काय करायचं ते. तुम्ही गाडी काढायला सांगा. पुण्याला निघायचं आहे ना? मी आले आवरून. तुम्ही जा. मुग्धा, निशी आला का? नाही अजून. तुला काय झालं चेहरा पाडायला? नाही, काही नाही. हे असं तोंड पाडून बसू नकोस घरात. कशात तरी मन रमव, काहीतरी शिक. आणि आता कशात मन रमवणार आहेस ते आधी मला सांग. ते फोन ठेव आणि आत ये. हे आधी नीट प्रॅक्टिस करूया. ऐन टायमाला घोळ होईल काय तर. कसली प्रॅक्टिस? अरे आपण राधक्काला का त्रास द्यायलोय हे मॅडम्सनी विचारायची प्रॅक्टिस. हा. ए मी नाही विचारणार. मरायचं आहे काय मला? ए आई हेंद्रागत करतोयस, कशाला बोंबलायस? तुला कोण सांगते विचारायला? मग तू विचारणार? मला मारायचंय काय? मी कशाला विचारू? हे दाद्या विचारणार आहे. हा मग ठीक आहे. दाद्या, काय विचारणार आहेस ना त्याची नीट प्रॅक्टिस करून घे. हा. हे बघ. आधी मम्मीकडे जाणार. हा. एकदम शांतपणे म्हणणार, पहिला मम्मी म्हणणार. हा.
मग विचारणार. काय विचारणार? काय विचारणार? काय विचारणार? काय विचारणार? हा, डायरेक्ट विचार की, मम्मी आपण राधक्काला का त्रास द्यायलोय? सॉर्टेड आहे. हा, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. अरे बेस. अरे गप ना. दाद्या विचार. हा, मम्मी आपण राधाकाला काय त्रास दे. ओके. मम्मी नाही, मम्मी आपण राधाकाला का त्रास द्यायला? बरोबर आहे. बरोबर आहे. हा, चला जाऊया, चला. नको नको. जाऊया. आयल्या का, चला. अरे निशित, तू कधी आलास? आता चालू की, तुझ्या पुढनच वर गेलतो. वय काय? अरे लक्षच नाही की माझं. बरं, मम्मीला काहीतरी बोलायचं होतं तुझ्या संग. आमसनी बी बोलायचंय. आमसनी? मला पण बोलायचंय. पण मम्मी गेली की आताच पुण्याला, उद्या येईल. अर्जंट असेल तर फोन कर की. नाही, नंतर बोलतो. दाद्या, आपण विचारायपेक्षा त्या पुरीलाच विचारू दे की. काय विचारायचंय? आणि कोण पोरगी? हा एक लोंगी मिरची. की जरा ए, तू समजायला तसं काय ना. हा, बर. ए बरबीर नाही, खरंच. खरंच? अरे दाद्या, हा, तांबड्या मुले तसं करूया काय? ते पोरीला विचारायला जाऊ दे की मॅडम्सनी. ती पोरगी आणि मम्मी समोरासमोर येऊ दे, म्हणजे सपतंय सगळंच. मुलाकडच्यासनी अर्चनाचा फोटो देतो, मग त्यासनी ठरवू दे केव्हा बघा यायचं ते. काय त्यांच्या कलानं होऊ दे. ते झालंच. बरं, एक विचारायचं होतं. काय? नाही म्हणजे मागल्या येळगत व्हाया नको म्हणून विचारलंय. मुलीचे वडील जिवंत नाहीत असं सांगायचं का? असं कसं वारल्यात म्हणून सांगायचं? ते माणूस आमच्यासाठी मेल्यासारखाच आहे, पण खोटं कशाला बोलायचं? आमचा बाप आहे तसा तर आहे, हे मान्य करून नातं जुळत असेल तर तेच खरं नातं नाही का?
ठीक आहे, मी वडिलांबद्दल काय बोलतच नाही. आधी फोटो देतो, मग पुढचं बघू. आणि यंदा तर होऊ दे म्हणून नवस बोलता येतोय का बघा. चला येतो.